मी सायली आणि आज आपण करणार आहोत LVS पार्ट 3चं शूट. सो आपण लागूया स्टार्टला. तर सकाळची अशी काही गुड मॉर्निंग होती माझी आणि मी डी जीवनसत्व घेण्यासाठी बसले होते. तर डी जीवनसत्व तर थोडं मिळालं. त्यानंतरला ही छान सुरुवात झाली मोगऱ्यापासून आणि ब्रेकफास्ट झाल्याच्या नंतर हे एव्हरीचं पील ऑफ मास्क लावलं मी फेसवर. जे काही असं विचित्र दिसत होतं मला तरी पण मी लावलं आणि त्यासोबत माझे छान पोस्ट चालू होते. आणि बागेतून गेले तमालपत्र आणायला आणि कढीपत्ता आणला छान, कारण आमच्या घरी बनणार होती एक छान नवीन रेसिपी आणि तिच्यासाठी माझी मम्मी बसलेली काजू कापायला. ते कागदी पोहे असे मी हातात पटापट घेतले आणि त्याचे काही पटापट असा चिवडा झाला. सो फनी. त्यानंतरला हा सारा पसारा होता जो मी तुम्हाला दाखवीन. तर हा पसारा सगळा आवरण्याची जबाबदारी माझी होती. त्यानंतरला आमच्या घरी झाले प्रोटीन लाडू, जे पप्पांसाठी होते आणि आम्हाला पण थोडे होते. आणि नंतर गेलो वड्याचं फांदी आणायला. त्यानंतर संध्याकाळच्या टायमिंगवर आम्हाला वाटलं की उद्या काहीतरी स्पेशल करावं म्हणून अळू आणायला जायला गेलो आम्ही बागेत. त्या बागेत जाताना भावाची चप्पल घालून मी पाकळीवरून गेले आणि छान पर्याय झालेला होता आणि निसर्गही पुढे बघायलाच तुम्ही खूप हिरवागार झालेला. तर जिथं आम्ही गेलो तिथं तर नव्हतं अळू. मग पुढे चालत गेलो. मग तिथे पण नव्हतं. मग आता शेवटचा पर्याय केला की आपण अजून पुढे जाऊया. तर खूप छान निसर्ग झालेला होता आणि हा लास्टचा ऑप्शन होता की आता आपण जाऊया. आणि ही भाजी तुम्हाला माहिती आहे का, मला नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण ही गावरान लोक जास्त करून खातातच. आणि त्यानंतरला आम्ही सगळीकडे असं फिरत गेलो आणि आम्हाला एका ठिकाणी फायनली अळूची पानं भेटली. मग अळूच्या पानामध्ये मम्मीला सांगितलं की जरा थोडं सावकाशच कर, कारण स्नेक बिक असतात. सो आणि शेवटी आम्हाला ती अळूची पानं भेटली. मग ती घेऊन येतो आम्ही बागेतून आमच्या आणि खूप छान सनसेट झालेला. वाव, एवढं स्वतः प्रत्यक्ष बघून वाटत होतं की वाव, काय मस्त मज्जा. खरोखर आज दिवसच छान गेला. त्यानंतरला पुढे गेल्यावर आम्हाला भेटले आमच्या बागेत एक धरलेला अननस. मग मम्मीला बोलले काप म्हणून. मम्मीने आमच्या कापला. सो असं काय होता आमचा दिवस. सो बाय.